नमस्कार, मी डॉक्टर रेणुका पाठक, स्वास्थ्य हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटरच्या वतीने आज तुमच्याशी एका वेगळ्या विषयावर संवाद साधणार आहे। हा आठवडा म्हणजे ऑगस्टचा पहिला आठवडा म्हणजे वर्ल्ड ब्रेस्ट फीडिंग वीक असा साजरा केला जातो। या आठवड्यामध्ये स्तनपानाबद्दल प्रबोधन केलं जातं। स्तनपानाचे फायदे हे बाळासाठी आणि आईसाठी पुष्कळ आहेत। बाळासाठी मुख्य फायदा म्हणजे स्तनपानामधनं जे दूध मिळतं हे दूध पोषक असतं आणि त्याच्यामधले सगळे जे घटक असतात हे बाळाच्या वाढीसाठी अगदी उपयुक्त असतात। पहिल्या 6 महिन्यासाठी बाळाला फक्त आईच्या दुधावर सुद्धा राहता येतं, पाणी सुद्धा देण्याची गरज पडत नाही। त्याचबरोबर स्तनपानामुळे जे दूध बाळाला मिळतं त्यामध्ये बाळाची रोग प्रतिकारक शक्ती ही वाढते आणि त्याच्यामुळे चाइल्डहुड डायरिया किंवा छोट्या बाळांना होणारे डायरिया आणि सर्दी खोकला ह्याचं प्रमाण सुद्धा निश्चितपणे कमी होतं। तिसरं, आई आणि बाळाचा बॉन्ड वाढण्यामध्ये ह्याचं फार फार महत्त्व आहे। आता ह्याच्यामध्ये आईचा फायदा काय होतो? पहिलं म्हणजे आईचं वजन नियमित ठेवू शकतो। आईचं वजन वाढत नाही जर स्तनपान बाई करत असेल तर। दुसरा फायदा असं दिसून आलंय की ब्रेस्ट कॅन्सर आणि ओव्हेरियन कॅन्सर ह्या दोन्हीचे रिस्क स्तनपान केल्यामुळे निश्चितपणे कमी होते। त्याच्यामुळे स्तनपानाचे फायदे तर आहेतच, त्याचबरोबर पर्यावरणावर सुद्धा ह्याचा फायदा असतो। आता तुम्ही म्हणाल असं कसं? तर पर्यावरणामध्ये आपण ब्रेस्ट फीडिंग केल्यामुळे दूध हे आपल्याला पॅकेजिंग करायची गरज पडत नाही, प्लास्टिक बॉटल्सची गरज पडत नाही आणि त्याच्यामुळे ह्याचा कार्बन फुटप्रिंट सुद्धा आपण कमी करू शकतो आणि हा एक मोठा फायदा यावर्षी दिसून आलेला आहे। त्यामुळे स्तनपान हे एक मातेला दिलेलं वरदान आहे आणि ते सगळ्यांनी आवर्जून केलं पाहिजे, याबद्दल मी परत एकदा प्रबोधन करीन। धन्यवाद। स्वास्थ्य हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटरच्या वतीने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा।